जळगाव शहरामध्ये मावा आणि मोदकाला सर्वाधिक मागणी। यंदा काजू मोदकमध्ये 200 रुपयांची वाढ। नागपुरात 541 पीओपीच्या गणेश मूर्ती जप्त। 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान 541 पीओपीच्या मूर्ती जप्त। पीओपी मूर्ती विक्री प्रकरणी 4 लाखांचा दंड वसूल। पुण्यामध्ये गणपती मूर्तींमध्ये शिवरायांची प्रतिमा असलेल्या मूर्तींना संभाजी ब्रिगेडचा आक्षेप। काँग्रेसचा सोलापुरातील 11 पैकी 6 विधानसभा मतदारसंघावर दावा। प्रणिती शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मतांवर खासदार झाल्या, हे विसरल्यात का? राष्ट्रवादीचा संतप्त सवाल। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचंय, महायुती टिकवायची आहे, चुकला त्यालाही सोबत घ्यायचंय। शिवसेना नेते रामदास कदमांची नरमाईची भूमिका। वाशिम जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर जोरदार पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। सोयाबीन तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतात पुराचं पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याच्या अधिकारामध्ये बदल। अंगणवाडी सेविकांनाच लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार। इतर प्राधिकृत सेवा केंद्रांना अर्ज भरण्याचे दिलेले अधिकार रद्द। आता दिल्लीचे तख्तही महाराष्ट्र बनवणार। पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। सामाजिक कार्यकर्ते BS कांबळे आत्महत्या प्रकरणी बाबाजानी दुर्राणींच्या विरोधात सामाजिक संघटना आक्रमक। बाबाजानी दुर्राणींना तात्काळ अटक करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।